पूर्णा नदीकाठी घडलेली खरी घटना. माझ्या आजोबांची धाडसी कहाणी. ही गोष्ट आहे पूर्णा नदीकाठी घडलेली, जिथे भीती मोठी होती, पण एका माणसाचं धैर्य त्याहून मोठं होतं. एका अजगराने संपूर्ण गावाला कैद केलं होतं. लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलं होतं. पण त्या अजगराला हरवलं एका 7वी शिकलेल्या शेतकऱ्याने. तो शेतकरी म्हणजे माझे आजोबा. पूर्णा नदीच्या शांत काठावर बसलेलं सांगवी गाव. त्या काळात ना रस्ते ना सुविधा. उन्हाळ्यात अशी धूळ उडायची की चालताना पाय अर्धा धुळीत जायचा. लोक साधं आयुष्य जगायचे आणि त्या गावात राहायचे माझे आजोबा. कडक स्वभावाचे, सरळ बोलणारे, शब्दांना धार असलेले. लोक त्यांना घाबरायचे, पण त्यांचा आदरही तितकाच करायचे. 7वी पर्यंत शिक्षण झालेलं. त्या काळात 7वी म्हणजे मोठं शिक्षण. गावात पत्र आलं की लोक त्यांच्या दारात उभे राहत. ते शेतकरी होते. साधं आयुष्य, पण स्वाभिमान मोठा. एक दिवस गावात बातमी पसरली. गावाच्या वेशीवर एक भला मोठा अजगर दिसला. सुरुवातीला लोकांनी दुर्लक्ष केलं, पण काही दिवसांनी बकऱ्या गायब होऊ लागल्या. मुलांना बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं. संध्याकाळी रस्ते ओस पडू लागले. गाव भीतीने थरथरत होते. लोक आजोबांकडे आले. आता तुम्हीच काहीतरी करा. आजोबा शांत होते. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त विचार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक मजबूत लाकूड घेतलं. आपलं वापरलेलं धोतर त्या लाकडाभोवती घट्ट गुंडाळलं. कोणी विचारलं, हे काय करताय? आजोबा म्हणाले, भीतीला तिच्याच ताकदीनं हरवायचं. धोतराला माणसाचा वास येतो. ते लाकूड त्यांनी अजगर जिथे येत असे तिथे ठेवून दिलं. सगळे लांब उभे राहून पाहत होते. थोड्याच वेळात अजगर बाहेर आला. भला मोठा, जाड, भयानक. त्याने वास घेतला. त्याला वाटलं शिकार. तो जोरात त्या लाकडावर झेपावला आणि प्रचंड ताकदीने वेटोळे घालू लागला. तो जितका आवडत होता, तितक्याच त्याच्या शरीरावर ताण पडत होता आणि काही क्षणातच तो निष्प्राण पडला. गाव वाचलं होतं. लोक धावत आले. ज्यांनी त्याची भीती वाटायची तेच आज अभिमानाने उभे होते. आजोबा मात्र शांत होते. ते फक्त एवढंच म्हणाले, धाडस म्हणजे ताकद नाही, धाडस म्हणजे शांत बुद्धी. आज पूर्णा नदी वाहते आहे. सांगवी बदलला आहे, पण त्या गावाच्या इतिहासात एक गोष्ट कायम जिवंत आहे. 7वी शिकलेला एक शेतकरी, ज्याने आपल्या बुद्धीने संपूर्ण गाव वाचवलं. आणि मला आजही माझ्या आजोबांचा अभिमान वाटतो. आज पूर्णा नदी शांतपणे वाहते आहे. सांगवी बदलला आहे. रस्ते बदलले, काळ बदलला, पण त्या दिवशी माझ्या आजोबांनी दाखवलेलं धैर्य आजही घरात जिवंत आहे. ते फक्त अजगरावर विजय नव्हता, तो भीतीवर विजय होता. आणि प्रत्येक वेळी जेव्हा आयुष्यात संकट येतं, तेव्हा मला आठवतं, मी त्या माणसाचा नात आहे, ज्याने भीतीवर कधीही मान झुकवली नाही. आजोबा कदाचित आपल्यात नाहीत, पण त्यांचं धैर्य अजूनही आपल्या रक्तात वाहतं. जर तुम्हालाही तुमच्या आजोबांचा किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अभिमान वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यातला हिरो कोण आहे. अशाच खऱ्या आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.